नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीआधीच भाजपची सेंचुरी। अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षांची बिनविरोध निवड। मुंबई पालिकेत एकत्र लढण्याकरता काँग्रेसच्या ठाकरेंना अटी शर्थी। मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत या म्हणत ठाकरेंना काँग्रेसची साथ। मनसेला सोबत घेण्याबाबत एकत्रित चर्चा करावी। सत्याच्या मोर्चाप्रमाणे एकत्र मैदानात उतरायला हवं। पवारांनी काँग्रेस नेत्यांकडे भूमिका मांडल्याची चर्चा। तुम्ही तिचा काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचं, माझ्या हातात निधी द्यायचं। बघा काय तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईन। नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत दादांचं आश्वासन। मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार, दिला इशारा। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधातला गुन्हा मागे घ्यावा, गणेश नाईकांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्हा दौऱ्यावर। शिंदेंच्या पालघरमध्ये 4 प्रचार सभा। डहाणू, जव्हार, पालघर आणि वाड्यात धडाडणार शिंदेंची तोफ। नवी मुंबईमध्ये 4508 घरांकरता जाहिरात। पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य। आजपासून नोंदणी सुरू। अंबरनाथमध्ये उड्डाण पुलावर भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातात 4घांचा मृत्यू। शिवसेना उमेदवाराची होती कार। चारकोप गोळीबार प्रकरणात 4 आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेनं केली अटक। चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्रेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्यात 3 गोळ्या झाडून आरोपी झालेले फरार। आणि वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ। मागच्या प्रेक्षकांना कार्यक्रमात व्यवस्थित दिसत नव्हतं, त्यामुळे एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या। झाला राडा। तरुणांच्या गोंधळानंतर पोलिसांनी केली मध्यस्थी।